TYBA सेमिस्टर 5 विषय मराठी S3 मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा स्थूल इतिहास प्रकरण क्रमांक 1 वाङ्मय इतिहास संकल्पना आणि मराठी भाषा वाङ्मयाचा उगम 50 शब्दात उत्तरे द्या. प्रश्न क्रमांक 3 ज्योतिषरत्न माला टीका टिपल्या. उत्तर कोणतीही भाषा प्रथम व्यवहारात येते, मग तिच्यात विचारप्रधान व सौंदर्यप्रधान वाङ्मय निर्माण होते. लहान गोष्टी, कथा, लोकगीते, दानपत्रे, गाव व्यवहार, निरोपपत्र इत्यादी व्यवहार मराठी भाषेत 7व्या-8व्या शतकातही होत असावा. लोकव्यवहार अनेक मार्गांनी वाढला की भाषा विकसित होते. प्राचीनतम शिलालेखाच्या आसपास येईल असा एक ज्योतिषरत्नमाला या नावाचा मराठी ग्रंथ श्रीपती याने सन 999 ते 1050 मध्ये तयार केलेला असून राजवाडे यांनी काही भागात प्रथम प्रसिद्ध केला आहे. अलीकडे या ग्रंथाचे शास्त्रशुद्ध संशोधन डॉक्टर मु. ग. पानसे यांनी करून तो मराठी भाषेच्या अभ्यासकांपुढे ठेवलेला आहे. श्रीपती भट्ट हा बुलढाणा जिल्ह्यातील रोहिणखेड येथील राहणारा आहेत. सिद्धांत शेखर, जातक पद्धती, पाटीगणिती इत्यादी संस्कृत ग्रंथाबरोबरच श्रीपतीची ज्योतिषरत्नमाला प्रसिद्ध आहेत. लल्लाच्या रत्नकोश नावाच्या ग्रंथावरून श्रीपतीने हा ज्योतिषविषयक मुहूर्त सांगणारा ग्रंथ रचला व त्यावर मराठी भाषेत टीकाही लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 4 साहित्य निर्मितीवर प्रभाव टाकणारे घटक स्पष्ट करा. उत्तर इसवी सन 1350 ते 1550 या 2 शतकातील कालखंडात मराठी ग्रंथाची निर्मिती का झाली नाही? संत एकनाथांनी रामायण या महाकाव्यावर आधारित ग्रंथाची निर्मिती का केली? समर्थ रामदासांनी आपल्या साहित्यातून वर्णन समर्थाचे समर्थन का केले? या अनेक प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी प्रयत्न मध्ययुगीन वाङ्मयाच्या संशोधकांनी केलेले आहेत. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, समर्थकांचे साहित्य यांचे स्वरूप श्रोतू संवाद या पद्धतीचे आहेत. असे घडण्याचे कारण कोणते? अशा प्रश्नाची उत्तरे शोधणे ही देखील या संशोधनाची एक दिशाच ठरते. यवनी अत्याचाराच्या काळात हिंदू धर्म टिकावा व दृष्टांचा संहार व्हावा या कल्पनेतून एकनाथांना रामायण लिहिण्याची प्रेरणा झालेली असावी. मौखिक पद्धतीनेच धर्मप्रसार शक्य असल्याने लोकप्रिय अशा लोकगीतांच्या आधारे त्यांनी रचनेसाठी घेतलेला असावा. भारतीय संस्कृती टिकवण्याचे कार्य ब्राह्मण वर्गाकडून प्रभावीपणे होऊ शकते. यामुळे रामदासांनी वर्णव्यवस्थेचे समर्थन केलेले असावे. पुराणांचा प्रभाव मध्ययुगीन समाजावर सर्वाधिक होता आणि पुराणांचे श्रोता वक्ता संवाद अशी असल्यामुळेच ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आदी ग्रंथांची रचना देखील याच स्वरूपाची झालेली असावी असे निष्कर्ष मध्ययुगीन वाङ्मय संशोधकांनी दिलेले आहेत. प्रश्न 5 महानुभावांचे पंचकृष्ण टिपल्या. उत्तर महानुभाव 4 युगांचे 4 अवतार मानतात. कृतयुगात हंसावतार, त्रेतायुगात दत्तावतार, द्वापार युगात कृष्णावतार आणि कलियुगात चक्रधरावतार असे हे अवतार होत. महानुभावांनी फक्त 5च मूर्ती मानून त्यांची पूजा केली आहेत. हे 5 अवतार हेच त्यांचे पंचकृष्ण होत. महानुभाव गुरु मानतात पण गुरूंचे स्तोम माजवीत नाहीत. गुरुवर प्रीती करावी पण त्याला परमेश्वर समजू नये. महानुभाव संन्याशी अस्पृश्यता पाळत नाहीत. त्यामुळे या पंथात स्त्रिया व शूद्र यांनाही संन्यास दीक्षेचा अधिकार आहे. हा पंथ वेदांबद्दल आदर बाळगणारा असला तरी वेदांना प्रमाण मानणारा नाही. महानुभाव पंचकृष्णांना प्रमाण मानतात. चक्रधरांची वचने ही महानुभावात श्रुती होय. नागदेवाचार्यांनी वचनास ते स्मृती म्हणून संबोधतात. या तत्वज्ञानाला एक सामाजिक बाजू आहेत. यादवकालीन महाराष्ट्रात निरनिराळ्या देवदेवता यांचे बंड माजले होते. ते मोडून काढायचे तर देवता ईश्वर नाहीत असे कोणीतरी ठासून सांगणे आवश्यक होते व ते चक्रधरांनी सांगितले. मोक्षदाता एकच परमेश्वर आहे.
दुसरे कोणीही नाही. हा सिद्धांत म्हणजे तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. त्यांचे एकूण तत्त्वज्ञान समन्वयात्मक आहे. प्रत्येक मतातील काही भाग घेऊन त्या सर्वांचे मिळून त्यांनी आपले शास्त्र सिद्ध केले आहेत. म्हणूनच ते म्हणतात, सकळ ही शास्त्रे या शास्त्राशी मिळती, परी हे केव्हाही न मिळे. महानुभाव तत्त्वज्ञानाचे वर्णन चक्रधरांच्या शब्दात परशास्त्र म्हणजे परमेश्वराचे शास्त्र असे केल्यास ते यथार्थ होईल.